कर्जाची परतफेड न केल्याने बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेचे सीलबंद कुलूप तोडून त्याचा ताबा घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे आणि ही घटना सांगलीतील गव्हर्नमेंट कॉलनी परिसरात घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी संशयित संजय नारायण इंगवले वय वर्ष 43 आणि अनिता संजय इंगवले दोघेही राहणार प्लॉट क्रमांक 19 शिवाई बंगला गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग सांगली यांच्यावर गुन्हा दाखल केला। याबाबत बँक जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचे व्यवस्थापक सचिन सर्जेराव वारके राहणार कनेरीवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या घटनेची माहिती अशी की फिर्यादी सचिन वारके यांनी बँकेच्या वतीने संशयित संजय इंगवले आणि अनिता इंगवले यांना कर्ज दिले। त्याकरिता दोघा संशयितांनी त्यांची मालमत्ता तारण ठेवली होती, परंतु संशयितांनी कर्जाची परतफेड न केल्याने बँकेने न्यायालयात अर्ज दाखल करून कायदेशीररित्या त्यांची मालमत्ता जप्त केली। संशयितांनी सदर सीलबंद कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि ही घटना शुक्रवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडली। मालमत्ता ताब्यात घेतल्याचे निदर्शनास येताच याबाबत बँकेचे व्यवस्थापक सचिन वारके यांनी पोलिसात धाव घेतली। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।